च्या खात्यामध्ये आजपासून पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे अशी माहिती मिळते। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार असल्याचं सांगितलं होतं। त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी आजपासून सुरू होणार असल्याची माहिती मिळते। नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्यांचे दोन्ही हप्ते बँक एकदमच खात्यात जमा होणार आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अतिशय लोकप्रिय झालेली आहे। त्यापैकी आज बहिणींच्या खात्यामध्ये 990 कोटी रुपये आज जमा झालेले आहेत। त्यांच्या सर्वांच्या खात्यामध्ये 2 हप्ते इन्स्टॉलमेंट 3000 रुपये। राज्यातील 93 लाख लाडक्या बहिणींचा मंगळवार या ठिकाणी गोड झाल्याचं पाहायला मिळतंय। आताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी काय सांगितलं आहे तुम्ही सुद्धा ऐकलंय की दोन्ही हप्ते नोव्हेंबर आणि डिसेंबरचे बँकेच्या खात्यावरती 3000 रुपये वितरण करणं सुरुवात झाली आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी लेखी आदेश या ठिकाणी बँकांना दिलेत की आज कसल्याही परिस्थितीमध्ये मंगळवार 16 डिसेंबर रोजी पैशांचं वितरण बँकेच्या खात्यावरती करून टाका। त्याचं कारण म्हणजे महिला आता वैतागल्या आहेत, वाट बघून बघून कंटाळल्या आहेत। त्यामुळे ज्या लाडक्या बहिणी आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला आहेत, म्हणजे ऑक्टोबर महिन्याचे 1500 रुपये ज्या लाडक्या बहिणींना मिळाले आहेत, त्या सर्व महिलांची नावे या ठिकाणी नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्यांचे पैशांचं वितरण यासाठी आता करण्यासाठी बँकांना दिलेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो आज मंगळवारी सर्व बहिणींच्या खात्यावरती पैशांचं वितरण होणार आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी आताच पत्रकारांना बोलताना ही महत्त्वाची माहिती दिल्या। 6900 कोटी रुपये बँकांना त्यांनी स्वतः लेखी आदेश देऊन आता वर्ग केले आहेत। त्यामुळे आज मंगळवार 16 डिसेंबर रोजी महत्त्वाच्या या 15 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी आता होऊ लागले। आता लाडक्या बहिणींनो तुमच्या मनामध्ये प्रश्न हा नक्कीच पडला असेल की गेल्या 2 आठवड्यापासून पैसे येणार अशा प्रकारच्या बातम्या येत होत्या, परंतु आम्हाला पैसे अजूनपर्यंत का मिळालेले नव्हते। लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले की आम्ही तुम्हाला पैशांचं वितरण या ठिकाणी करायला सुरुवात केली होती, परंतु 36 जिल्ह्यापैकी फक्त 12 जिल्ह्यामध्ये गेल्या 1 आठवड्यापासून पैशांचं वितरण एकदम हळूहळू मंद गतीने झालं आहे। बाकीच्या 24 जिल्ह्यामध्ये आता पैशांचं वितरण या ठिकाणी हिवाळी अधिवेशनामुळे रखडलेलं होतं। त्याचं कारण म्हणजे हिवाळी अधिवेशन सुरू असल्यावर लाडकी बहिणींच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा होत नसतात। त्याचं कारण म्हणजे सर्व महिला व बालविकास खात्याचे अधिकारी पैसे सोडण्याचे जे अधिकारी आहेत तर ते कामाला लागलेले असतात। त्यामुळे पैसे सोडण्यासाठी त्यांच्याकडे वेळच नसतो। त्यामुळे फक्त 12 जिल्ह्यामध्ये मागील आठवड्यापासून पैशांचं वितरण झालंय। बाकीचे ज्या महिला आहेत तर त्या 24 जिल्ह्यातील महिला आहे अशा वाट बघत होत्या, त्या वाट बघणाऱ्या महिलांना आता दिलासा मिळालाय। आता बघा आपल्याला आज मंगळवार त्या ठिकाणी 15 जिल्ह्यामध्ये कोणाकोणाला पैशांचं वितरण होणार आहे। काल सोमवारी कोणाकोणाला पैशांचं वितरण झाले, आज मंगळवार आहे आणि आज कोणाकोणाला पैशांचं वितरण होणार आहे याची लेखी आदेश लेखी GR या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी काय दिलाय तुम्ही पाहायचं आहे। लाडक्या बहिणींनो तुम्ही लक्षात ठेवा आपल्या राज्यामध्ये टोटल जिल्ह्यांची संख्या जर बघितली तर 36 आहे। त्यापैकी मागील आठवड्यामध्ये 12 जिल्ह्यांमध्ये पैशांचं वितरण मंद गतीने हळूहळू झालं आहे। आता त्यानंतर काल सोमवारी 7 ते 8 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण खरोखर झालंय आणि उरलेल्या 15 जिल्ह्यांमध्ये आज मंगळवार 16 डिसेंबर रोजी पैशांचं वितरण या ठिकाणी होणार आहे। लाडक्या बहिणींनो तुमच्या मनामध्ये संशय निर्माण झाला असेल की आम्ही अपात्र झालोत की काय, आम्हाला पैसे का जमा होत नाहीत, त्याचं उत्तर एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे आता महिलांना दिले। ते म्हणजे एकनाथ शिंदे साहेब पत्रकारांना बोलताना स्पष्टपणे लाडक्या बहिणींच्या मनातील प्रश्नांची उत्तरे त्याने दिलेत। ते म्हणजे लाडक्या बहिणींनो आज मंगळवार या 15 जिल्ह्यामध्ये एकही लाडकी बहीण शिल्लक राहणार नाही, सर्वांना पैशांचं वितरण होणार आहे। त्याचं कारण म्हणजे सोमवार मंगळवार हे 2 दिवस पैशांचं वितरण करण्यासाठी स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी लेखी आदेश GR काढून बँकांना दिलेच आणि बँकांना सांगितले की आता पैशांचं वितरण आज केल्याशिवाय तुम्ही बँका बंद करू नका, अशा प्रकारचं आश्वासन या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे लाडक्या बहिणींनो आज मंगळवार या 15 जिल्ह्यामध्ये एकही लाडकी बहीण शिल्लक राहणार नाही, सर्वांच्या खात्यावरती पैशांचं वितरण या ठिकाणी होणार आहे। मग आता मागच्या आठवड्यापासून तुम्हाला पैशांचं वितरण झालं नाही म्हणून या ठिकाणी तुम्ही नाराज होऊ नका, तुम्ही डोक्यातून तो विचार काढून टाका, तुम्ही मागच्या आठवड्याचा विचार करू नका। आज मंगळवार 16 डिसेंबर रोजी तुमचा गोड 100% होणार आहे, तुम्हाला पैशांचं वितरण खरोखर करण्यात येणार आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी बँकांना लेखी आदेश देऊन हा ऑर्डर दिल्याचं पाहायला मिळतंय।
लाडक्या बहिणींनो, आज नोव्हेंबरचे 1500 आणि डिसेंबरचे 1500 असं टोटल या ठिकाणी 3000 रुपये बँकेच्या खात्यावरती सोडल्याशिवाय बँका बंद करू नका, अशा प्रकारचे कडक आदेश या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब दिल्याने लाडक्या बहिणींना पैसे मिळण्यासाठी आज मार्ग या ठिकाणी मोकळा झाल्याचं पाहायला मिळतंय। मागच्या आठवड्यामध्ये तुमच्या कानावर या बातम्या नक्कीच आल्या असतील। नोव्हेंबर डिसेंबरचे एकत्रित 3000 मिळणार, तर ही बातमी खरी आहे का? तर एकनाथ शिंदे साहेबांना असं विचारल्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं, नोव्हेंबर महिन्यामध्ये नोव्हेंबरचे 1500 देणार होतो, परंतु आचारसंहिता होती, निवडणुका होत्या, त्यामुळे नोव्हेंबरचे पैसे आम्ही डिसेंबर महिन्यामध्येच एकत्र 3000 रुपये देण्याचं त्यावेळी ठरलं होतं आणि तेव्हापासून या ठिकाणी महिलांना 1500 नाही तर 3000 रुपये बँकेच्या खात्यावरती वितरण होऊ लागले आणि 12 जिल्ह्यामध्ये मागच्या आठवड्यापासून हळूहळू मंदगतीने या ठिकाणी पैशांचं वितरण झाले आणि काल सुद्धा पैशांचं सोमवारी वितरण झाले, परंतु काल फक्त 4 ते 5 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण झाले। त्याचं कारण म्हणजे बँकांचा सर्व्हर डाऊन होता आणि या ठिकाणी महिलांना पैशांचं वितरण त्यामुळे फक्त मोजक्याच जिल्ह्यामध्ये राहिले। आज राहिलेल्या उरलेल्या सर्व 15 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण डीबीटीच्या माध्यमातून या ठिकाणी करणार असल्याची माहिती स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले आहे। या 15 जिल्ह्यापैकी 5 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी काल सोमवारी झाले सकाळी 10 वाजल्यापासून। उरलेल्या सर्व जिल्ह्यामध्ये आता पैशांचं वितरण सकाळी 10 वाजल्यापासून बँकेच्या खात्यावरती होऊ लागले। आता या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी पत्रकारांना बोलताना म्हणाले की आता सर्व महिलांना एकत्रित या ठिकाणी हप्ता देणं शक्य नाही आहे। काही बहिणींना सकाळच्या टप्प्यामध्ये पैसे येतील, काही बहिणींना दुपारच्या टप्प्यामध्ये पैसे येतील, तर काही बहिणींना संध्याकाळच्या टप्प्यामध्ये पैसे येतील, परंतु एकही लाडकी बहीण शिल्लक राहणार नाही, अशा प्रकारचं आश्वासन या ठिकाणी आता एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्याचं पाहायला मिळतंय। लाडक्या बहिणींनो, कोणी सुद्धा चिंता करण्याची गरज नाही, कोणी सुद्धा नाराज होऊ नका, कारण आता या ठिकाणी सर्वांना पैशांचं वितरण केलं जाणार आहे। वर्षाचा शेवटचा या ठिकाणी डिसेंबर महिना आहे, त्यामुळे या महिन्यामध्ये आता सरकारी अधिकाऱ्यांचं कामकाज वाढलं आहे। या ठिकाणी इंटरनेटवर इतर कामकाज थोडे या ठिकाणी वाढू लागले, त्यामुळे लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ज्या महिला आहेत त्यांच्या खात्यावरती वितरणाला थोडं मंद गती मिळत आहे। हळूहळू पैशांचं वितरण होत आहे, कारण शेवटचा डिसेंबर महिना आहे आणि डिसेंबर महिन्यामध्ये कामकाज सरकारी या ठिकाणी आता जास्त लोड आलंय, त्यामुळे बँकेच्या खात्यावरती पैशांचं वितरण लोड येत होतं। त्यामुळे स्वतः बँकेच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती सांगितल्या, प्रत्येक दिवशी 4 ते 5 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी मागील आठवड्यापासून होत आहे। आता पैसे वितरण जवळपास 21 जिल्ह्यामध्ये आता 36 जिल्ह्यापैकी झालेलं आहे आणि उरलेल्या 15 जिल्ह्यामध्ये आज पैसे वितरणाचा लास्ट दिवस आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यावरती मंगळवार 16 डिसेंबर रोजी पैशांचं वितरण बँकेच्या खात्यावरती येऊ लागले। कोणी सुद्धा चिंता करू नका, लाडक्या बहिणींनो, आम्ही तुमच्यामुळे निवडून आलो आहोत, कोणाला सुद्धा वगळण्याचा आम्हाला सुद्धा अधिकार नाही। सर्व लाडक्या बहिणी पात्र आहेत, अफवांवर विश्वास ठेवू नका, खोट्या बातम्यावर विश्वास ठेवू नका। अनेक जण म्हणत आहेत लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून बहिणी अपात्र झाल्या, त्यांना नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता मिळणार नाहीत, असं या ठिकाणी अनेक जण तुम्हाला भीती घालत आहेत, परंतु तुम्ही तसं अजिबात भिवू नका। जोपर्यंत तुमचा भाऊ एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आहे तोपर्यंत सर्वांना पैसे येणार आहेत, कोणाला सुद्धा बाहेर काढण्यात येणार नाही, त्यामुळे टेन्शन घेऊ नका, खोट्या बातम्यावर विश्वास ठेवू नका, अशा प्रकारचे एक वचन लाडक्या बहिणींना एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्याचं आता या ठिकाणी पाहायला मिळतंय। मग लाडक्या बहिणींनो, आज मंगळवार आहे, 16 डिसेंबर आहे आणि 15 जिल्ह्यामध्ये कोणाकोणाला पैसे मिळणार आहेत? आता 15 पैकी 5 जिल्ह्यामध्ये सकाळपासून पैशांचं वितरण झाले। इथून पुढे तुम्हाला संध्याकाळपर्यंत उरलेल्या 10 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे। मग नेमकं कोणकोणत्या नियमानुसार पैसे येणार आहेत हे सुद्धा आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पुढे स्पष्टपणे सांगितले, त्यामुळे महत्त्वाचा 2 मिनिटांचा वेळ या ठिकाणी आता इथे लक्ष देऊन बघा, महत्त्वाचं काम बाजूला ठेवा आणि ते या ठिकाणी लक्षपूर्वक बघायचं आहे। लाडक्या बहिणींसाठी अजून एक आनंदाची बातमी सरकारच्या माध्यमातून आल्या, ती म्हणजे आता एकनाथ शिंदे साहेबांनी तुम्हाला नवीन वर्षाचं एक मोठं गिफ्ट देण्याचं ठरवलंय। ही खरोखर 100% खरी बातमी आहे। केंद्र सरकारच्या माध्यमातून एका नवीन योजनेची घोषणा सरकारच्या माध्यमातून आता करण्यात आली आहे। त्या योजनेच्या माध्यमातून
प्रत्येक लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्याला म्हणजे या ठिकाणी ऑक्टोबर महिन्याचे ज्या लाडक्या बहिणींनी 1500 रुपये बँकेच्या खात्यावरती घेतलेत त्यांना वर्षाला 10,000 रुपये देण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या एका नवीन योजनेच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना या ठिकाणी आता सांगितलं आहे। बहिणी ज्या पटपट अर्ज भरतील त्यांना 6 महिन्यातून एकदा 5,000 रुपये या ठिकाणी आता मिळणार आहेत। त्यानंतर उरलेल्या 6 महिन्यात शेवटच्या टप्प्यातील 5,000 रुपये मिळणार आहेत। म्हणजे एका वर्षाला 10,000 रुपये तुम्हाला केंद्र सरकारच्या एका नवीन योजनेद्वारे आता देणार असल्याची माहिती समोर येते। म्हणजे एका वर्षाला 10,000 म्हणजे प्रत्येक 6 महिन्यातून एकदा 5,000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत। 2025 मध्ये जर तुम्ही या योजनेचा अर्ज भरला नसेल तर तुम्ही हा गोल्डन चान्स आहे 2025 चे टोटल 10,000 रुपये आता या वर्षाचे तुम्हाला नक्की मिळवायचे आहेत। लाडकी बहीण योजनेचा अर्ज जशा प्रकारे तुम्ही अंगणवाडी सेविकांकडे भरलाय सेम टू सेम तशाच प्रकारचा एक अर्ज केंद्र सरकारला तुम्ही भरून द्यायचा आहे। फक्त तुम्ही अर्ज भरायचं काम करायचं आहे। तुम्हाला अजिबात या ठिकाणी दुसरं काम करायचं नाही। 0 रुपये तुम्हाला अर्ज भरण्यासाठी लागणार आहेत। कोणत्या योजनेद्वारे हे पैसे तुम्हाला येणार आहेत आणि जर तुम्हाला 10,000 रुपयांचा लाभ मोफतपणे या ठिकाणी पाहिजे असेल तर यासाठी कागदपत्रे कोणती आहेत, कोणत्या अटी पात्रता लावलेत, नियम कोणते आहेत हे तुम्हाला पुढे सांगणारच आहे। आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप खास होणार आहे कारण नवीन वर्षाचे गिफ्ट एकनाथ शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणींना देण्याचं ठरवलंय। हा झाला वेगळा मुद्दा, हा लाभ कसा घ्यायचा पुढे सांगणारच आहे। परंतु मूळ मुद्दा आपला असा आहे ते म्हणजे आज वार आहे मंगळवार 16 डिसेंबर आहे। आज कोणकोणत्या 15 जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे नोव्हेंबरचे 17व्या हप्त्याचे 1500, 18व्या हप्त्याचे 1500 असं बँकेच्या खात्यावरती 3,000 रुपये कोणाकोणाला येणार आहेत, कोणत्या अटी पात्रतेनुसार येणार आहेत, पैसे कोणत्या बँकेत येणार आहेत, कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये येणार आहेत हे तर या ठिकाणी आपण सांगणारच आहे। लाडक्या बहिणींनो या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे सांगितले सरकारने केवायसीची अट मागच्या आठवड्यामध्ये लावली होती। त्यामुळे अनेक लाडक्या बहिणींना पैसे जमा होण्यासाठी मोठा प्रॉब्लेम येत होता। परंतु एकनाथ शिंदे साहेब म्हणाले की केवायसीची अट लावल्यावर अनेक लाडक्या बहिणी आता जास्त बाहेर पडल्या लागल्या आहेत। त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांनी सही करून केवायसीची अट तात्पुरती थांबवण्यात आल्या। त्यामुळे नोव्हेंबर डिसेंबरचा लाभ मिळण्यासाठी मार्ग मोकळा झालाय, मुहूर्त लागल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे लाडक्या बहिणींनो आज मंगळवार 16 डिसेंबर रोजी या 15 जिल्ह्यांची निवड सरकारच्या माध्यमातून करण्यात आल्या। या 15 जिल्ह्यांची यादी बँकांना आता या ठिकाणी वर्ग केल्याचं पाहायला मिळतंय आणि बँकेच्या अधिकाऱ्यांना सांगून टाकले की बहिणी वाट बघू लागल्या आहेत, थकलेल्या आहेत। त्यामुळे आज कसल्याही परिस्थितीत या 15 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना 3,000 रुपये सोडल्याशिवाय बँका बंद करू नका अशा प्रकारचे कडक आदेश या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना दिलेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो आज कोणालाही शिल्लक ठेवलं जाणार नाही। सर्वांच्या बँकेच्या खात्यावरती नोव्हेंबर डिसेंबरचे 3,000 रुपये या ठिकाणी जमा करण्यात येणार आहेत। परंतु हे पैसे या ठिकाणी सर्वांनाच देणं शक्य नाही कारण सर्वांनाच पैसे द्यायचं म्हणलं तर ते सरकारला परवडणार देखील नाहीत, हे तुम्ही लक्षात ठेवा। फक्त या 4 नियमामध्ये ज्या लाडक्या बहिणी बसतील फक्त त्यांनाच आज मंगळवार 16 डिसेंबर रोजी पैशांचं वितरण डीबीटीच्या माध्यमातून बँकेत केलं जाणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो नेमका आज कोणकोणत्या 15 जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आहेत हे त्या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे। परंतु तुम्ही हे विसरू नका की नवीन वर्षाचं गिफ्ट म्हणून एकनाथ शिंदे साहेब तुम्हाला वर्षाला केंद्र सरकारच्या माध्यमातून एका नवीन योजनेद्वारे नवीन वर्षाचं गिफ्ट म्हणून 10,000 रुपये या ठिकाणी देत आहेत। मग आता या ठिकाणी कोणकोणत्या बहिणींना हा लाभ मिळणार आहे, नोव्हेंबर डिसेंबरचे 3,000 रुपये कोणाकोणाला मिळणार आहेत, कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये मिळणार आहेत आणि कोणत्या नियमानुसार मिळणार आहेत हे सविस्तर माहिती पाहण्यासाठी तुम्ही 2 मिनिटांचा वेळ काढून लक्षपूर्वक बघा। लाडक्या बहिणींनो या ठिकाणी केंद्र सरकारने आता 2025च्या जानेवारीला ही नवीन योजना सुरू करण्यात आली होती। 2025 मध्ये 20% महिलांनी ज्यांनी अर्ज भरले होते त्यांना 10,000 रुपये बँकेच्या खात्यावरती मिळाले आहेत। तुम्ही जर अर्ज भरला असाल तर 1 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला या ठिकाणी या अर्जांची छाननी कशी करायची आहे आणि अर्ज तुम्ही भरला नसाल तर अर्ज कसा भरायचा, तुमच्याच मोबाईलवरती 1 मिनिटांच्या आतमध्ये अर्ज कसा भरायचा ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। तुम्हाला 2025 या वर्षाचे 10,000 रुपये कशा पद्धतीने मिळवायचे आहेत, कोणत्या नवीन योजनेद्वारे हे 10,000 रुपये मिळणार आहेत, अटी पात्रता यासाठी काय लावण्यात आलेत ते देखील आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पुढे सांगितलेलं आहे। परंतु त्याआधी आपण मूळ मुद्द्यावर येऊया की लाडकी बहीण योजनेचा 17वा आणि 18वा हप्ता एकत्र 3,000 रुपये या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती देण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेतला आहे। तो कोणकोणत्या नियमानुसार पैसे येणार आहेत, 4 नियम कोणते लावलेत, या नियमामध्ये तुम्ही बसताय का बाहेर पडताय, पास होताय का नापास होताय हेच आपण व्हिडिओच्या माध्यमातून पुढे आता लगेच तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे सर्वांनी 2 मिनिटे लक्ष देऊन आता या ठिकाणी बघायचं आहे। लाडक्या बहिणींनो तुमच्या मनामध्ये असं वाटत असेल
की दररोज पैसे मिळतील अशा प्रकारच्या बातम्या तुम्ही सांगता, परंतु यावरती एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले आम्ही पैशांचं वितरण दररोज करत आहोत, परंतु सर्व्हर डाऊन असल्यामुळे थोडे थोडे पैसे प्रत्येक दिवशी प्रत्येक जिल्ह्यामध्ये बँकेच्या खात्यावरती दररोज जाऊ लागलेत. आज बँकांचा सर्व व्यवस्थित झाला आहे, त्यामुळे आज राहिलेल्या उरलेल्या या 15 जिल्ह्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी वाट बघत आहेत त्यांना सर्वांना या ठिकाणी आज डीबीटीच्या माध्यमातून 3,000 रुपये नोव्हेंबरचे 1500, डिसेंबरचे 1500 रुपये येणार आहेत. त्यामुळे हे पैसे नेमकं कोणकोणत्या 15 जिल्ह्यामध्ये येणार आहेत, कोणत्या 4 नियमानुसार येणार आहेत, सविस्तर माहिती तुम्हाला या ठिकाणी आता सांगणार आहे. आणि व्हिडिओच्या शेवटी केंद्र सरकारच्या माध्यमातून एका नवीन योजनेद्वारे नवीन वर्षाचं गिफ्ट म्हणून कोणत्या लाडक्या बहिणींना 10,000 रुपये या ठिकाणी मिळवायचे आहेत, कसे मिळवायचे आहेत ते देखील तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. लाडक्या बहिणींनो, विश्वास ठेवा, या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून एक अर्ज भरल्यानंतर तुम्हाला जशा प्रकारे महिन्याच्या महिन्याला 1500 रुपये आता येऊ लागलेत, तशाच प्रकारे एक अर्ज भरल्यानंतर नवीन योजनेच्या माध्यमातून एका वर्षाला 10,000 असं 6 महिन्यातून 5-5 हजार रुपये वर्षातून 2दा तुम्हाला केंद्र सरकारच्या नवीन योजनेद्वारे तुम्हाला मिळणार आहे. याचा लाभ कसा घ्यायचा ते पण सांगणार आहे. परंतु या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर डिसेंबरचा 3,000 रुपयांचा हप्ता घेण्यासाठी कोणते 4 नवीन नियम लागू केलेत, 4 नियमामध्ये तुम्ही पास होताय का नापास होताय हे देखील तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी आता बघायला मिळणार आहे. पहिला नियम लावण्यात आला आहे अशा लाडक्या बहिणीसाठी ज्यांनी आतापर्यंत 16 हप्ते म्हणजे ऑक्टोबरपर्यंत हप्ते घेतलेले आहेत. त्या लाडक्या बहिणींना सर्व या योजनेच्या माध्यमातून आता तुम्ही पास झाला आहात. कारण एकनाथ शिंदे साहेब म्हणाले की आता 16 हप्ते ज्या लाडक्या बहिणी घेतलेत म्हणजे ऑक्टोबरचे 1500 रुपये ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती घेतलेले आहेत त्याच खात्यावरती या ठिकाणी 15 जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर डिसेंबरचा एकत्रित 3,000 रुपयांचा लाभ सोडण्यात येणार आहेत. आज कोणत्याही लाडक्या बहिणींना या ठिकाणी बाहेर काढलं जाणार नाही, वगळण्यात येणार नाही. सर्वांच्या खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून या पैशांचं वितरण केलं जाणार आहे. अशा प्रकारचं वचन या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी केल्याचं पाहायला मिळते. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, व्हिडिओ अर्धवट सोडून जाण्याची चूक करू नका. तुमचा जिल्हा यामध्ये आहे का बघा. कारण एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे काल सोमवारी अनेक लाडक्या बहिणींना पैसे मिळालेत. ज्या लाडक्या बहिणी शिल्लक राहिल्या आहेत त्यांना आज कसल्याही परिस्थितीमध्ये मंगळवार 16 डिसेंबर रोजी पैशांचं वितरण या ठिकाणी आता करण्यात येणार आहे. मग ते 16 जिल्हे नेमकं कोणते आहेत ते तर सांगणारच आहे, परंतु कोणत्या 4 नियमानुसार हे पैसे येणार आहेत यामधील पहिला नियम तर तुम्ही पास झाला आहे, ते म्हणजे ऑक्टोबरचे 1500 रुपये मिळालेत त्या सर्वांना नोव्हेंबर डिसेंबरचे 3,000 रुपये मिळणार आहेत. परंतु आता पुढचे नियम कोणते आलेत नक्की बघा. लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर डिसेंबरचा लाभ मिळण्यासाठी या ठिकाणी 4 नियमामधील एक नियम तुम्ही पास झाला आहात. त्यामधील 3 नंबरचा 4 नंबरचा नियम ऐकल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका. कारण यामध्ये या ठिकाणी 4 नंबरचा आणि 3 नंबरचा नियम इतका कडक आहे जो आजपर्यंत कोणत्याही योजनेसाठी लावण्यात आला नव्हता. मग ते 3 नंबरचे आणि 4 नंबरचे नियम कोणते आहेत ते तर सांगणारच आहे. त्यानंतर लगेचच तुम्हाला कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये आज मंगळवार 16 डिसेंबर रोजी या ठिकाणी पैशांचं वितरण होणार आहे ते सांगतो. आणि त्यानंतर केंद्र सरकारच्या माध्यमातून नवीन योजनेद्वारे नवीन वर्षाचे गिफ्ट म्हणून प्रत्येक 6 महिन्याला 5,000 असं एका वर्षाला 10,000 रुपये तुम्हाला कोणाकोणाला मिळणार आहेत हे देखील पुढे सांगणार आहे. पण त्याआधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिसरा नियम या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून लावण्यात आला आहे. तो थोडा या ठिकाणी आता सोपा आहे. तो म्हणजे लाडक्या बहिणींनो, तुम्ही KYC केल्या का KYC नाही केल्या हे सुद्धा या ठिकाणी बघणं महत्त्वाचं आहे. कारण निम्म्या लाडक्या बहिणींनी KYC केल्या, निम्म्या लाडक्या बहिणींनी KYC केलं नाही. परंतु घाबरून जाऊ नका, तुम्हाला एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून सांगण्यात आले या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांनी KYC करण्याची अजिबात गरज नाही. तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबरचा लाभ मिळण्यासाठी KYC तात्पुरती थांबवण्यात आल्या. त्यामुळे लाडक्या बहिणींनो लक्षात ठेवा, तुम्हाला सर्वांना आज मंगळवार त्या ठिकाणी 16 डिसेंबर रोजी पैशांचं वितरण होणार आहे. आता तिसरा आणि चौथा नियम सांगितल्यानंतर कोणत्या त्या ठिकाणी लाडक्या बहिणींना 16 जिल्ह्यामध्ये 15 जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत ते पण सांगणार आहे. आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला केंद्र सरकारच्या नवीन योजनेद्वारे तुम्हाला नवीन वर्षाचं गिफ्ट म्हणून 10,000 रुपये कसे मिळणार आहेत ते देखील सांगतो. परंतु त्याआधी तिसरा नियम कोणता लावण्यात आला आहे ज्यामध्ये 10 लाख लाडक्या बहिणी कोण कोण अपात्र केलेत ते सुद्धा बघा. आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी तिसरा नियम लावण्यात आला आहे ते म्हणजे तुमच्याकडे मतदान कार्ड हे ओळखपत्र नसेल तर तुम्हाला डायरेक्ट आता अपात्र करण्यात आलंय. सरकारने ओळखपत्र म्हणून आता तुम्हाला आधार कार्ड आणि पॅन कार्ड ऐवजी मतदान कार्ड या ठिकाणी निवडले, जेणेकरून सरकारला वाटतंय की आता या ठिकाणी मतदान कार्ड केल्यामुळे लाडक्या बहिणी सर्व मतदान कार्ड काढतील आणि ज्याचा फायदा निवडणुकामध्ये सरकारला होईल
त्यामुळे मतदान कार्ड तुमच्याकडे असेल तर तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबरचे त्या ठिकाणी 3,000 रुपये मिळण्यासाठी मार्ग मोकळा झाला आहे. कोणत्या या ठिकाणी 15 जिल्ह्यामध्ये मंगळवारी आज 16 डिसेंबर रोजी पैशांचं वितरण होऊ लागले. काही बहिणींना सकाळच्या टप्प्यात पैसे जमा होतील, काहींना दुपारच्या टप्प्यात आणि काहींना या ठिकाणी संध्याकाळच्या टप्प्यामध्ये पैसे जमा होतील, अशा प्रकारचं आश्वासन या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्याचं पाहायला मिळते. त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 4था नियम सरकारच्या माध्यमातून लावण्यात आला आहे. त्या नियमाचं नाव आहे, सर्वांनी लक्षात ठेवा, ज्या घरामध्ये आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे 2 पेक्षा अधिक हप्ते घेतले आहेत, म्हणजे एकाच घरातील 2 पेक्षा जास्त लाभार्थ्यांनी लाभ घेतला आहे, त्यांना या ठिकाणी या योजनेच्या माध्यमातून डायरेक्ट अपात्र करण्यात आल्याची माहिती या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्या. त्यामुळे तुमच्या घरातील फक्त 1 ते 2 व्यक्ती लाभ घेऊ शकता, 2 पेक्षा जास्त व्यक्ती लाभ घेऊ शकत नाही. आता तुम्हाला सांगत आहे कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे आणि त्यानंतर व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला 10,000 रुपये केंद्र सरकारच्या योजनेतून कोणाकोणाला मिळणार आहे ते देखील सांगणार आहे. परंतु त्याआधी आता आपण पाहूया की नेमकं कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये पैसे या ठिकाणी वितरण होणार आहे. लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी जिल्ह्यांची निवड आता करण्यात आल्या. प्रत्येक जिल्हा महत्त्वाचा आहे. तुमचा जिल्हा यामध्ये आहे का हे सुद्धा तुम्ही आता लक्षपूर्वक आता पाहायचं आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी आता पहिला जिल्हा सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यातील हा जिल्हा आहे तो म्हणजे यवतमाळ, वर्धा आणि बुलढाणा. या जिल्ह्यामध्ये ज्या लाडक्या बहीण राहत असतील त्यांना डीबीटीच्या माध्यमातून पैशांचं वितरण नोव्हेंबर डिसेंबर 17 व 18 हप्ता एकत्रित देण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी केला असल्याचं पाहायला मिळतंय. त्यानंतर अकोला, वाशिम आणि अमरावती या 3 जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे एकत्रित खात्यावरती येणार आहे. लातूर, हिंगोली, परभणी, धाराशिव, बीड, नांदेड, जालना, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना पहिल्या टप्प्यामध्ये पैशांचं वितरण करणार असल्याची मोठी अपडेट समोर येत आहे. त्याचं कारण म्हणजे या जिल्ह्यांची निवड गोरगरीब आणि गरजू महिलांसाठी आहे, त्यामुळे यांना पैसे मिळणार आहेत. आता सांगतो केंद्र सरकारच्या कोणत्या योजनेद्वारे 10,000 रुपये मिळणार आहेत. बघा या ठिकाणी महिला सन्मान बचत प्रमाणपत्र, स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया, त्या ठिकाणी पोस्ट ऑफिस अशा प्रकारच्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या बँकेमध्ये या ठिकाणी महिला सन्मान बचत प्रमाणपत्र या ठिकाणी तुम्हाला पैशांची बचत या ठिकाणी करता येणार आहे. यासाठी तुम्ही काय करायचं, एक ठराविक रक्कम या ठिकाणी बँकेमध्ये ठेवायचं आहे. यामध्ये त्रैमासिक 63% अशा पद्धतीने व्याजदर मिळणार आहे. म्हणजे पहिल्यांदा 25%, त्यानंतर 3 महिने उलटल्यानंतर 50% आणि त्यानंतर 75% अशा प्रकारे लाभ मिळणार आहे. तुम्ही ठराविक रक्कम जर ठेवली तर याचा जो परतावा आहे तर तो तुम्हाला सगळ्यात जास्त मिळेल आणि 10,000 रुपयाच्या आसपास तुम्हाला वार्षिक याचा व्याजदर जो आहे तर तो या ठिकाणी मिळणार आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या बँकेमध्ये चौकशी करू शकता व तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.